मोतियाचे पाणी भरता नये रांजणी, गगनासी गवसनी घालिता नये. डोळ्यातील बाहुली करिता नये वेगळी, सखी मनोनी अंचुळी धरिता नये. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दासनो हे मी तुमचा कैचा, ऐसे पंढरीनाथा विचारुनी. कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी माय बापा. नसेल ते द्यावा सत्यत्वाचा धीर, नये भाजू उपराठे. तुका म्हणे आम्ही अहिवचे परत्री, नाही कुळी गोत्री तुझवीन. एकदा का देवाचं होऊन राहिलं की पुन्हा प्रपंचात जीव रमत नाही महाराज. सांग दासनो हे मी तुमचा कैचा, ऐसे पंढरीनाथा विचारुनी. कोणासाठी केली ही प्रपंचाची होळी. अरे देवा, हा प्रपंच इंद्रियांकरता मनाकरता इतका गोड वाटत होता, त्याची होळी आम्ही करून टाकलो आणि तुझ्याकडे धावत आलो. हे कोणासाठी केलं आणि पुन्हा त्या प्रपंचाची गोडी लागल अशी विचारसरणीच आमच्या डोक्यात आता तू देऊ नको. कोणासाठी प्रपंचाची केली होळी, या पाया वेगळी माय बापा. नसेल ते द्यावा सत्यत्वाचा धीर. आता तुम्हीच आम्हाला सांभाळून घ्या, कारण तिकडचं अंग आम्ही पूर्ण सोडून दिलं महाराज. सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साखे अंगे. पुन्हा प्रपंचात जीव रमत नाही महाराज. एकदा इकडे आलं की परत ही माघारी घेत नाही. हे सारंच व्यर्थ आहे. दिसे ते नासे, दिसत आहे ते एक न एक दिवस नाश पावणार आहे महाराज. सारंच क्षणभंगूर आहे. मग शाश्वत काय आहे? शाश्वत आहे फक्त ब्रह्मतत्व, ईश्वर तत्व. या निश्चयाने तो मुक्तानंदात राहत असतो. साधक जो आहे, ज्याची कुंडलिनी जागृत झाली, ज्यानं त्या स्थितीपर्यंत पोहोचला, त्याच्या ठिकाणी सदैव त्याची मुद्रा ही हास्यवदन असतं. मुक्तानंद त्याच्या चेहऱ्यावर भरभरून दिसतो महाराज. बद्ध हा मुक्तावस्थेतून आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचत असतो. पण त्याकरता बद्धाचं आधी मुमुक्षूत जावं लागतं. मुमुक्षूतून साधक, आणि साधकाच्या स्थितीतून सिद्ध झाला की मुक्त अवस्था आपोआप प्राप्त होते महाराज. प्रत्येक श्वासात भगवंताचं नाम आम्हाला बसवता आलं पाहिजे. जितके श्वास तितके नाम. या स्थितीपर्यंत गेलं जात नाही, कारण आत पाप आहे ते आत घेतच नाही महाराज. थोडा वेळ जप चालतं, पुन्हा काहीतरी त्यात विक्षेप येतो आणि तो जप खंडित होत असतो. तो जेव्हा नित्य स्वरूपाला येईल, अखंड स्थितीत चालेल, सिद्ध स्थिती त्यापासून लांब नाही महाराज. हाच योगाभ्यास आहे. हा योगाभ्यास घडवण्याकरताच भगवंत अर्जुनाला या आत्मसंयम योगमध्ये सांगत आहेत. माझ्या धामाची प्राप्ती करून घेण्याकरता शांतीम निर्वाण मत परमाम. भौतिक जीवनाचा लय करूनच जीव माझ्या ठिकाणी यायला पाहिजे. ते येत नाही. भौतिक जीवनाचा त्याग होत नाही अर्जुना. जोपर्यंत जीव हा विषयामध्ये लुप्त आहे, शरीर मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून त्यात लुप्त झालेलं
त्यात मग्न झालेलं मन आणि संयमित झालेलं त्याची चित्तवृत्ती ही जेव्हा स्थिर होते, स्थिर होणं अशक्य नाही आहे, थोडंसं अवघड आहे. चंचलम ही मना कृष्णा भगवंत त्याला पुष्टी जोडतात. परंतु त्या मार्गाने गेलं तर शरीर, मन आणि क्रिया यांचा निरंतर अभ्यास करून मन ताब्यात आणता येतं. त्या भगवत धामाची, त्या श्रीकृष्ण निवासाची प्राप्ती करून घेता येते. हेच माऊली 293 क्रमांकाच्या ओळीत सांगतात की ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेथ देहाचे रूप हारपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाची या. अर्थात अर्जुना ऐक, ज्या वेळेस या शक्तीचं तेजच नाहीसं होतं त्यावेळेस देहाचं रूपही नाहीसं होतं. देह हा वायुरूपच होऊन जातो. सिद्ध अवस्थेप्रती साधक जात असतो आणि तो योगी, तो सिद्ध इतके सूक्ष्म रूप धारण करतो की तो लोकांच्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाही महाराज. सर्व प्रकारच्या सिद्धी त्याला प्राप्त होत असतात. या सिद्धी प्राप्त व्हावं, अर्जुन साधक आहेच, पण साधकाची सिद्ध अवस्था अर्जुनाच्या ठिकाणी प्राप्त व्हावी याकरता भगवंत या आत्मसंयम योग 6व्या अध्यायामध्ये सांगतायत आणि माऊली त्यावरच भाष्य करतायत की ऐके शक्तीचे तेच जेव्हा लोपे, तेथ देहाचे रूप हारपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाची या. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.